लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागात एक जबरदस्त ट्विस्ट आपण आता पाहणार आहोत. तर आता अद्वैतला स्वामीनाथन यांच्या खूप मोठ्या डीलनंतर आणखीन एक खूप मोठी डील मिळालेली असते आणि आता अद्वैत तीच डील फिक्स करण्यासाठी मुंबईला जाणार असतो आणि अद्वैत त्याच्यासोबत कलाला देखील घेऊन जाणार असतो आणि आता तिथेच अद्वैत कला कामानिमित्त ते बाहेर खूप एन्जॉय करणार असतात. परंतु सरोज मात्र कलाला अद्वैतसोबत जाऊ देत नसते. तर आता अद्वैत कलाला सरोजचा विरोध असताना सुद्धा त्याच्यासोबत कसं घेऊन जाणार आणि आता ते त्यांची सुट्टी कशी एन्जॉय करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर आता अद्वैतला स्वामीनाथन यांच्या खूप मोठ्या डीलनंतर हिऱ्याची एक खूप मोठी अशी डील मिळालेली असते आणि आता अद्वैत तीच गुड न्यूज चांदेकरांना सांगत असतो आणि अद्वैत म्हणत असतो की आबा आता आपण सर्व चांदेकरांसाठी खूप मोठी गुड न्यूज आहे की गुड न्यूज म्हणजे आपल्याला आता एक खूप मौल्यवान आणि महत्त्वाचा हिरा मिळणार आहे. त्या हिऱ्यासारखे हिरे जगात खूपच कमी आहेत आणि ते बघायलाही भेटत नाहीत. जर हा हिरा आपल्याला मिळाला तर आपल्या पिढीसाठी ही खूप मोठी गोष्ट असेल आणि आता आपल्या पिढीचं नाव आणखीनच वाढेल, खूप मोठं होईल. तेव्हा सोहम म्हणतो, अरे अद्वैत दादा हा हिरा तोच हिरा आहे ना ज्या हिऱ्याबद्दल तू मला 3-4 महिन्याआधी सांगत होता. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो सोहम, तो हिरा हाच आहे. हा हिरा खूप मौल्यवान आहे, तो कितीतरी करोडोंचा आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो आता आपला होणार आहे. तेव्हा तिथे आबा म्हणतात, तू बरोबर बोलत आहेस अद्वैत, हा हिरा खूप दिवसांपासून चर्चेत होता. माझी स्वतःची सुद्धा या हिऱ्याकडे नजर होती. तेव्हा मला वाटलं की हा हिरा मिळवणं इतकं सोपं नाहीये. परंतु अद्वैत तू तर कमालच केली आणि अद्वैत तू आता अशीच प्रगती करत राहा आणि तू चांदेकरांचं नाव आणखीन वाढवत राहा, खूप मोठं कर. तेव्हा सोहम म्हणतो, अद्वैत दादा तू तर आता चांदेकरांच्या पेढीना इंटरनॅशनल बनवल्याशिवाय सोडणारच नाहीये. तुझी काम करण्याची पद्धत पाहून मला असंच वाटतंय. तेव्हा आबा म्हणतात, माझ्या अद्वैतने इतकी आनंदाची आणि मोठी बातमी दिली आहे, मग कुणीतरी त्याला पेढा भरवा. तेव्हा तिथे नैना अद्वैतला मिठाई आणण्यासाठी जात असते. तेव्हा लगेचच रोहिणी नैनाच्या पाठीमागे जाते आणि ती नैनाला म्हणते, अद्वैतचं तोंड तू गोड करणार आहेस का? अद्वैत तुझ्या हाताने मिठाई खाईल असं तुला वाटतंय का? हे शक्यच नाहीये आणि या घरातील कोणीही तुला अद्वैतच्या जवळ जाऊ देणार नाही. आणि नैना तुला आठवतंय का, सकाळी आबांनी तुझ्या हातचे फळ देखील खाल्ले नव्हते आणि तुला काय वाटतंय या मोठ्या आनंदाच्या क्षणी अद्वैत तुझ्या हातची मिठाई खाईल का? या घरात तुझ्यावरती कोणाचाच विश्वास नाहीये. तू तुझ्या लायकीत राहा, तू जास्त नाटकं करू नकोस. त्यांचं बोलणं चालू असतं इतक्यातच कला तिकडे येते व ती तेथील मिठाई घेऊन जाते आणि अद्वैतला भरवते आणि ती अद्वैतला म्हणत असते की अद्वैत तू आज सिद्ध केलंस की तू जे मनात धरतो ते पूर्णच करतो. कॉंग्रॅच्युलेशन्स अद्वैत, मी तुझ्यासाठी खूप आनंदी आहे, मला तुझा खूप अभिमान वाटतो. तेव्हा तिथे सरोज म्हणते, कला तू हा गैरसमज करू नकोस की हा हिरा अद्वैतने तुझ्यासाठी घेतला आहे. अद्वैतने हा हिरा मिळवला असला तरी या हिऱ्याची मालकीण तू नाहीये आणि तू कधी बनू शकशील असं मला वाटत नाही. म्हणून तू जास्त नाटकं आणि खोट्या बाता करू नकोस. तेव्हा कला म्हणते, माझ्याकडे अद्वैतसारखा नवरा आहे, मग मला हिऱ्या मोत्यांची काय गरज? मी तर अद्वैतसाठी आणि अद्वैतच्या या मोठ्या प्राप्तीसाठी खूप खुश आहे आणि अद्वैतच्या आनंदामध्ये माझा आनंद आहे आणि यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी काय असेल? तेव्हा सरोज म्हणते, आज इतका अचानकपणे कायापालट कसा झाला? ज्या तोंडून नेहमी कडू शब्द बाहेर पडतात तेच तोंड आता अद्वैतची वाहवाह करत आहे आणि तू इतकं गोड कशासाठी बोलत आहेस? तेव्हा तिथे आबा म्हणतात, आज इतका आनंदाचा दिवस आहे, मग तू आजच्या दिवस तरी अशी भांडणं करू नकोस, असं बोलू नकोस. आज अद्वैतने चांदेकरांच्या पेढीमध्ये किती मौल्यवान आणि मोठा हिरा जोडला आहे हे तुला चांगलंच माहिती आहे, मग तू त्यासाठी आनंद साजरा कर. इतक्यातच तिथे प्रदीप येतो आणि म्हणतो, कॉंग्रॅच्युलेशन्स अद्वैत, मी आज खूप खुश आहे अद्वैत बाळा, मला तुझा खूप अभिमान वाटतो. आणि अद्वैत मला सांग, तू तो हिरा आम्हाला कधी दाखवणार आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो,
बाबा तो हिरा मुंबईमध्ये पोहोचला आहे आणि आता तो हिरा लवकरात लवकर आपल्याला आणावं लागेल. तो लवकरच माझ्या हातात येईल. तेव्हा कला म्हणते, अरे अद्वैत, आता तू मुंबईला जाणार आहेस का आणि कधी जाणार आहेस? तेव्हा तिथे अद्वैत म्हणतो मी उद्याच मुंबईला जाणार आहे. तेव्हा सरोज म्हणते, अरे अद्वैत, परंतु तुझी तब्येत ठीक नाहीये. तेव्हा अद्वैत म्हणतो, आई मी एकदम ठीक आहे. आबा म्हणतात, सरोज एकदम बरोबर बोलत आहे. अद्वैत, तू आणखी नीट बरा झालेला नाहीये. तू मुंबईला जायचं कॅन्सल कर. तू आधी तुझी तब्येत नीट जप, लवकर बरा हो आणि मगच तिकडे दूरचा प्रवास करण्यासाठी जा. अद्वैत म्हणतो, माझं जाणं खूप महत्त्वाचं आहे आबा. मला आता ते कॅन्सल करता येणार नाही. तेव्हा कला म्हणते, आबा या डीलसाठी खूप मेहनत केली आहे. मग आपण आता अद्वैतला समजून घ्यायला हवं. आपल्याला त्याला जाऊ द्यायला हवं. तेव्हा सोहम म्हणतो, बघितलंत का अद्वैत दादा, पूर्ण घरामध्ये फक्त कला वहिनीलाच तुझी पॅशन समजते. तेव्हा सरोज म्हणते, अद्वैत तू आता जायचं ठरवलं आहेस तर तुझ्यासोबत मी येते. तेव्हा सोहम म्हणतो, आई तू उगाचच का कष्ट घेत आहेस? अद्वैत दादासोबत मी जातो. मी त्याला एक मिनिटही मोकळं सोडणार नाही. त्याची खूप काळजी घेईन. तेव्हा सर्व चांदेकर म्हणत असतात की आपण आता सर्वजण मिळून जाऊयात. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुम्ही सगळे शांत व्हा. मी आधीचीच तिकीट बुक करून ठेवली आहे. तेव्हा सरोज म्हणते, परंतु अद्वैत मी तुला असं एकटं जाऊ देणार नाहीये. अद्वैत म्हणतो, आई मी एकटा कुठे चाललोय? माझ्यासोबत कला सुद्धा येणार आहे. तेव्हा कला विचारते, अद्वैत तू मला मुंबईला घेऊन जाणार आहेस का? मी काही चुकीचं तर ऐकलं नाही ना? तेव्हा अद्वैत म्हणतो, हो कला, तू एकदम बरोबर ऐकलंस. मी तुला मुंबईला घेऊन जाणार आहे. तेव्हा तिथे प्रदीप म्हणतो, ठरलं तर मग कला अद्वैत सोबत जाईल. मग आता अद्वैतची चिंता करण्याची काहीही गरज नाहीये. तेव्हा सरोज म्हणते, अरे अद्वैत, तू आता या मुलीला घेऊन जाणार आहेस का? तुझं डोकं फिरलंय का? ज्या मुलीने आतापर्यंत माझ्या मुलाला त्रास दिला, त्याला इजा पोहोचवली आणि आता अद्वैत तू सोबत तिलाच घेऊन जाणार आहेस का? आणि ही तुझी काळजी घेईल असं तुला वाटतंय का? तेव्हा तिथे कला म्हणते, मला सुद्धा हेच कळत नाहीये. अद्वैत, तू माझ्यापासून इतका नाराज आहेस तरी सुद्धा तू मला तुझ्यासोबत घेऊन कसं काय जात आहेस? तेव्हा अद्वैत म्हणतो, आता माझं आणि कलाचं नातं कसेही असलं तरी ती माझी बायको आहे आणि तिला माझी काळजी घेण्यासाठी घेऊन चाललो आहे. जर मी इथेच राहिलो तर आपली हिऱ्याची डील कॅन्सल होईल आणि जर कला इथे राहिली तर माझं कामामध्ये मन लागणार नाही. तर आता त्याच रात्री कला अद्वैत त्यांचं सामान पॅक करत असतात आणि आता कला आंघोळ करण्यासाठी साबण आणि इतर सामान बॅगमध्ये पॅक करत असते. तेव्हा अद्वैत कलाला विचारतो, कला तू हे सामान कशासाठी घेऊन आली आहेस? आपल्याला हॉटेलमध्ये हे सर्व काही सामान मिळणार आहे. तर इकडे अद्वैत त्याची बॅग पॅक करत असतो. इतक्यातच तिथे नैना येते आणि ती म्हणते, अद्वैत मी तुझी काही मदत करू का? तेव्हा अद्वैत नैनाला म्हणतो की नैना, जर तुला माझी मदतच करायची असेल तर तू प्लीज येथून निघून जा. मला खूप मोठी मदत होईल आणि तू परत इकडे येऊ नकोस. तर आता आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की कला अद्वैत हे दोघेजण मिळून मुंबईला गेलेली असतात आणि अद्वैत कला एक छान असं नेकलेस गिफ्ट करणार असतो. तर आता अद्वैत कला ते जर्नी कशी एन्जॉय करणार आणि ते एकत्र कसे येणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत. लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे पुढील धमाकेदार ट्विस्ट आणि येणारे भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.